आंबट गोड अशी कढी आणि सोबतच खिचडी पाहणार आहोत आपण. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर कढी बनवूया. सुरुवातीला कढी बनवण्यासाठी एक मोठा चमचा तांदूळ पीठ किंवा बेसन पीठ घेतलं तरी चालेल. मी या ठिकाणी तांदूळ पीठ घेतलं आहे. दही अर्धी वाटी, हिरवी मिरची एक, आलं, जिरं आणि कोथिंबीर घेतली. ते मिक्सरला जाडं भरडं असं फिरवून घेऊ. कढीला फोडणीसाठी वापरणार आहोत आपण हे, तर असं जाडं भरडं फिरवून घ्यायचं आहे. आता दही आहे ते काढून घेऊ एका बाउलमध्ये. दही जे आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवलं तरी चालेल. आता यामध्ये तांदूळ पीठ घालू. तर एक मोठा चमचा तांदूळ पीठ घालून मिक्स करून घेऊ. तर आता तांदूळ पीठ आणि दही मिक्स करूनच सुरुवातीला घेतलं म्हणजे कढी जी आहे ती आपली फुटत नाही. तर कढीसाठी ही एक टिप्स. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर एक मोठा चमचाभर इतकं तांदूळ पीठ घेतलं होतं मी. तर आता फोडणी आहे ती बनवून घेऊ कढीचे. तर थोडं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि तांदूळ पीठ थोडंसं पाणी घालून. आता फोडणीसाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं. तेल किंवा तूप आणि वाटलेलं वाटण होतं हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरं ते घालून मिक्स करून घेऊ. आता यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्त्यामुळे छान असा फ्लेवर येतो, ताजा असा कढीपत्ता लागतोच कढीला. तर पाहू शकता मस्त असं फोडणी तयार झाली. आता यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालू. तर यामुळे मस्त असा खमंगपणा येतो कढीला. आता दही आणि तांदूळ पीठ जे आहे ते मिक्स केलं आहे आपण. तर आता यामध्ये पाणी घालू. तर आपल्याला हवे तसं कमी जास्त प्रमाणात घालायचं आहे. पण आपण जे दही आणि पीठ वापरलं आहे तर त्या प्रमाणात या ठिकाणी 1-2 ग्लास पाणी लागेल. तर सुरुवातीला 1 ग्लासभर आणि नंतर 1 ग्लासभर असं 2 ग्लास पाणी वापरलं आहे मी. कारण कढी जशी शिजेल तशी ती घट्ट होत जाते. तर पिठामुळे मग पाणी आपण थोडंसं वाढवावं लागतं, कारण घट्ट होत जाते कढी त्यामुळं. तर पाहू शकता या ठिकाणी मी 1-2 ग्लास पाणी घातलं आहे. आता सारखी हलवत राहायची, नाहीतर मग पटकन उतू जाण्याची शक्यता असते, किंवा कमी गॅसवर बनवून घ्यायची. आता एक 3-4 मिनटामुळे कढीला अशी मस्त उकळी फुटली गेली पाहू शकता. तर झाकण ठेवून एक 2-3 मिनटं पुन्हा मी शिजवून घेतली ती. म्हणजे आपलं जे तांदूळ पीठ वगैरे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं, त्याच्यातला कच्चेपणा दूर होतो आणि चवीलाही मग भारी बनते ही कढी. तर आता पाहू शकता मस्त अशी कढी झाली. पण आता यामध्ये आपण मीठ नाही वापरलं आहे. तर आता शेवटी मीठ घालायचं आहे. आपल्याला हवी तशी कढी सैल घट्ट यामध्ये पाणी घालून बनवायची आणि शेवटी मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो मिठाचा. तर एक अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आहे मी. अर्धा ते पाऊण चमचा इतकं मीठ लागतंच. तर घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊ. आणि शेवटी एक 2-3 मिनटं उकळी काढून या ठिकाणी आपली कढी जी आहे ती तयार आहे. यामध्ये आपण साखरही घालू शकतो, पण मी आज साखर नाही वापरली. तर आता खिचडी तर वेगवेगळ्या प्रकारे बनवतो आपण, पण आज मी या ठिकाणी मसाला खिचडी बनवत आहे. तर कुकरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतले. आता यामध्ये 2 तमालपत्र, जिरं 1 चमचा, 2 लवंगा, 2 काळी मिरी. तर खडा मसाला आवडीनुसार घालू शकतो आपण. तर तेलही चांगलं गरम झालं तर त्यामध्ये घालून घेतलं. आणि यामध्ये आता कांदा. तर एक कांदा लांब असा चिरून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा तोडूनच घातल्या तेलामध्ये. कांदा, मिरची. आता यामध्ये आलं आणि लसूण बारीक करून घेतलं आहे मिक्सरला. आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलं आहे. तर आता खिचडीमध्ये आपण डाळ घालून अशी खिचडी बनवतो आपण. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण खिचडी बनवतो, पण आज या ठिकाणी आपण मसाला खिचडी बनवतो आहे. तर आपल्याला या भाज्या वापरायच्या नसतील तर स्प्राउट्स, जसं की कडधान्य मोड आलेली वापरू शकतो आपण. मटकी, चणा, हुलगे असे आवडीनुसार. तर तांदूळ घालूया. तर भिजवलेले 2 वाट्या तांदूळ, वाडा कोलम तांदूळ घेतला या ठिकाणी. तर तांदूळ धुवून घेतला आहे, भिजवला नव्हता जास्त वेळ. आणि आता भाज्या चिरलेल्या, फ्लावर, फरसबी, टोमॅटो एक बारीक चिरून घेतला आहे, 1 बटाटा. अशा आवडीनुसार भाज्या घेऊ शकतो आपण.
पालेभाज्या असतात हिरव्या त्याही घेऊ शकतो, पालक वगैरे, तर त्यामुळे खिचडी तर अजून मस्त बनते. तर यामध्ये मसाले घालू. लाल तिखट 1 मोठा चमचा, हळद अर्धा चमचा, सोबतच मीठ 1 चमचा घालून मिक्स करून घेऊ. तर आवडीनुसार नक्कीच आपण यामध्ये भाज्या वापरायच्या आहेत. तर मीठ घातला 1 चमचा. आता यामध्ये तूप घालूया 1 चमचा आणि साखर 1 चमचा घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर वरून खाली असं व्यवस्थित खिचडी जी आहे ती मिक्स करून घेऊ, म्हणजे खाली तांदूळ लागणार नाही. आता तांदूळ या ठिकाणी या वाटीने मी 2 वाटी घेतला होता. तर याच वाटीने या ठिकाणी मी 4 वाट्या ते 4.5 म्हणजे एकूणच 4.5 वाटी पाणी वापरले. तर यामुळे खिचडी थोडीशी मऊसूद अशी बनली जाते. भाज्याही वापरलेतच यामध्ये आपण. मिक्स करून घेऊन झाकण लावून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेऊ. तर पाहू शकता या ठिकाणी मी झाकण लावून घेतलं कुकरचं आणि कुकरला आहे ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि कुकर एक 5 मिनटं गारी करून घेतला आहे. तर गार करूनच खोलायचं आहे, नाहीतर मग खिचडी जी आहे ती त्यामध्ये पाणी राहू शकतं किंवा तांदूळ जे आहे ते कच्चे राहू शकतात. त्यामुळे गार करूनच असं कुकर खोलायचं आहे. तर पाहू शकता मस्त असं खिचडी, मसाला खिचडी या ठिकाणी आपली बनून तयार आहे. तर अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी त्यांच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील. तर मस्त अशी खिचडी आणि कढी दोन्ही तयार आहे. तर मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. तर पाहू शकता मस्त अशी खूप घट्ट नाही, सैल नाही अशी खिचडी बनली गेली. तर चवीलाही तितकीच भारी बनते ही रेसिपी. तर नक्की बनवून पहा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा. तर इथं मी काढून घेतली सर्विंग बाउलमध्ये. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.